विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उत्तर नागपूरचे काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी गडचिरोलीवरील अन्यायाचा पाढा वाचला। गडचिरोलीतील आदिवासींवर होणारा अन्याय, अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शिष्यवृत्ती घोटाळा आणि बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे घेण्यात आलेले गैरफायदे आदी अनेक मुद्दे आमदार नितीन राऊत यांनी मांडले। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार राऊत अनेक मुद्द्यांवरून आक्रमक झाले। हे प्रकार कसे चालतात असा सवाल त्यांनी सरकारला केला। मला विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव यावर बोलण्यासाठी आज या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील ज्या सरकारी शाळा आहेत थोडक्यात एका मुख्य संकटाचा सामना या ठिकाणी करीत आहेत आणि त्यामुळे एक धक्का देणारे अनुभव या ठिकाणी आहेत की या शाळा आजच्या या परिस्थितीमध्ये आमच्या मुलांना योग्य शिक्षण देत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कोविड काळामध्ये या सरकारी शाळांचं महत्त्व वाढलेलं होतं अध्यक्ष महोदय, परंतु आज जर दर आपण त्या ठिकाणी काढलं तर त्या ठिकाणी शाळा टिकवणं हा मोठा विषय झालेला आहे। त्यामुळे या विषयावरती सामना करण्यासाठी या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष यावर्षी साजरा करतो, परंतु गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील आपल्या आदिवासी बांधवांना रेशनच्या धान्यासाठी 80 किलोमीटरची पायपीट करावी लागते। अध्यक्ष महोदय, ही बाब अत्यंत खेदजनक आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुमनार, बिनागुंडा आणि लाहेरी यासारख्या अतिदुर्गम परिसरातील आदिवासी बांधवांना रेशनच्या धान्यासाठी जी पायपीट करावी लागते त्याच संबंधाने आणि 4 मीटरचा रस्ता त्या ठिकाणी श्रमदानातून आपण बांधून दिला अध्यक्ष महोदय, परंतु लोकांच्या श्रमदानाचं त्या ठिकाणी महत्त्व नाही। ठिकाणी विनंती आहे की कायमस्वरूपी त्यांना रस्ता नाही आणि पावसाळ्यात त्यांना 6 महिन्याचं राशन त्या भागात साठा करून ठेवावा लागतो। यासाठी राज्य सरकारनं त्या परिसरामध्ये तेथील कुपोषण समस्या सोडवताना आणि गावामध्ये अंधार असतो अशा परिस्थितीमध्ये मोबाईल राशन शॉप किंवा स्थानिक वितरण केंद्र त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपणास आणखी सांगू इच्छेन की शिक्षण क्षेत्राला हादरवणारा धक्कादायक प्रकार एक आपल्या समोर या ठिकाणी आला। अध्यक्ष महोदय, एका तरुणीच्या नावावर चक्क या ठिकाणी पातूर येथील राजकुवर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जी शिवराज महिला महाविद्यालय आहे त्यांनी तिच्या नावावरती अनधिकृत प्रवेश केला दाखवला। याचबरोबर तिच्या नावाने शिष्यवृत्ती अर्ज भरताना दलालाने स्वतःचा मोबाईल क्रमांक व बँक खाते वापरून शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर वळविल्याचा आरोप त्या ठिकाणी आहे। अध्यक्ष महोदय, धक्कादायक बाब म्हणजे संबंधित अर्ज गिव्ह अप दाखवून विद्यार्थिनीचा शिष्यवृत्ती हक्कच हिरावून घेतल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थिनीला आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावं लागत आहे। अध्यक्ष महोदय, आपण काय करतो, या ठिकाणी दलालांना या ठिकाणी आपण ही सोय करून देतो हक्क शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये। त्यामुळे याही विषयावरती कुठतरी लक्ष देण्याची या ठिकाणी गरज आहे। दिव्यांग विभागात खोटे प्रमाणपत्र देऊन शासनाच्या घेतलेल्या नोकरीमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत। अध्यक्ष महोदय, आणि हा प्रकार विभागाने 2026-27 साठी आज आश्रमशाळा मान्यतेचा विषय आपण या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळं अशा प्रकारचे प्रमाणपत्राचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे थांबवण्यासाठी, आश्रमशाळेमधले भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, बनावट प्रमाणपत्र नोकरीमध्ये फसवणूक करण्याची कामं या सगळ्या बाबीमध्ये प्रशासनानं या ठिकाणी विचार केला पाहिजे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते, चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।